जितू निलेश 11 डोंबिवली. ऑल द बेस्ट टीम. फ्रेंड्स 11 मीरा रोड. म्हणतात ना की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज देते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करत असते. आणि पाहूया हे चॅलेंज दोन्ही संघांना मिळालेलं आहे जिंकण्याचं. तर तो चेंज या दोन संघांच्या खेळाडूंमध्ये खेळण्याच्या शैलीमध्ये पाहायला मिळतोय का पाहूया. स्लीपमध्ये आता प्रफुल्ल पाटील आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, स्ट्रेट लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग. जवळचं क्षेत्ररक्षण आपण स्क्वेअर ऑफ द विकेट पाहतोय. ऑन साईडला पहिला बॉल श्रीकांत. फोर्स करायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यष्टरक्षक प्रॉपर पोझिशनमध्ये. बॉल थोडा खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर. खांद्याचा परिपक्व वापर करणं हे देखील एक वेगळीच चपळता आहे श्रीकांत आपटीकर यांची. चपळाई, अनुभव पण. ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल होणार नाहीये चूक आणि झटपट फलंदाज बाद झाले. गेल्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये 0 वर बाद होऊन परततोय. सोन्या बॅक टू डगआउट ऑन 0. महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. प्रत्येक दिवस हा चांगला नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं शोधण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा असतो आणि तोच प्रयत्न गोलंदाज श्रीकांतने केला. आणि सोन्यासारख्या अटॅकिंग बॅटरला ज्याला या मैदानाची प्रेम झालं होतं, ज्याने या मैदानाला आपलंसं केलं होतं, ज्याची फलंदाजी आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिली, त्यांना 0 वर परतावं लागलं. आणि म्हणूनच आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी पोचतायत. अजूनही धावफलक सुरू झाला नाहीये. रिची, जितू, निलेश 11 डोंबिवलीचा. ठाण्याचा ठाणे वाघ, प्रमोद मात्र सुद्धा तुम्हाला पेबलिंग बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. ते अजूनही थोडेसे लांब राहिलेत. इन ॲक्शनमध्ये कधी पाहायला मिळतील त्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागलेली आहे. प्रत्येकाने काही ना काही कमवलं या क्रिकेटच्या खेळामुळे आणि म्हणूनच वय जरी त्यांचं झालंय तरी क्रिकेटचा खेळ त्यांना मैदान सोडू देत नाहीये. मैदानात अजूनही तो संघर्षाचा खेळ प्रत्येक क्रिकेटपटूंच्या वतीनं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल. आउटसाइड स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केला होता का त्याचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळालं. थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. एका धावेला 2 धावात वेगानं बदललं जातंय. लांबवरचं क्षेत्र होतं. लांबचा पल्ला गाठला क्षेत्ररक्षकाने बॉल चेस करण्यासाठी आणि 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. धावफलक सुरू झालेला आहे. रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या संघाचा. 2 धावा 1 गडी बाद. ऑन स्ट्राईक बॅटर बंटी. शफल झाले. अपील त्या ठिकाणी लाऊड होती. पंच दर्शवतात इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत यांची देखील ऊर्जा किती आहे, किती ते पणाला लावले आहेत ते पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 2 धावा 1 गडी बाद. फुललेनचा बॉल हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून पुढे येईल. बॉलला कव्हर करेल. कुठलीच घाई गडबड केली जात नाही. म्हणतात ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. या अगोदरच सोन्या गायकवाड हे बाद झालेत म्हणूनच आता थोडासा सावधान पवित्रा बाळगला जातोय डोंबिवली संघाकडून. धावसंख्या पाहते 3 या आकड्यावर पोहोचते. आतापर्यंत इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर या दुहेरी भूमिकेमध्ये आपण श्रीकांत आपटीकर यांना पाहतोय. मिळेल ती भूमिका तुम्हाला घ्यावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच भूमिका आता पहिल्या षटकामध्ये श्रीकांत यांनी घेतली. मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या श्रीकांत यांनी आणि त्या विपरीत या षटकामध्ये बघा ना विरोधाभास आहे. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आता अराउंड विकेटनं श्रीकांत ऑन साईडला खेळलेत पण 2 मिळतील. आमचे वैजा आता ऍक्टिव्ह झालेत. आज शनिवार आहे, त्यांचा उपवास आहे आणि म्हणूनच आज पूर्ण दिवसभर त्या मैदानात प्रेक्षकांना आनंद देताना पाहायला मिळते. आणि अजून एक माहिती आली आम्हाला 6 जून या तारखेला काय नक्की ती गोड बातमी आम्ही थोड्याच वेळात कळवू. आकर्षण आहे वैजा. जेव्हा जेव्हा राई संघ कुठेही मास्टर म्हणा किंवा रेग्युलर म्हणा, राई देवाचं ते लक आहे आणि ते नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या मैदानात पाहायला मिळेल. सकाळपासून शांत होते, बिलकुल आवाज नाही, पण आता लगेच त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. ऊन वाढलं का? अच्छा अच्छा.
चला बॉल लगेच पाठवून द्यायचा, जे काय हवंय ना पंचांना ते पुरवा. मॅच थांबू नका. ओव्हर ब्रेक आता, म्हणून आम्ही हा थोडासा ब्रेक घेतलाय. पण इन बिटवीन द ओव्हर फक्त आणि फक्त क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 5 धावा. रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या संघाची. चांगली गोलंदाजी आपल्याला श्रीकांत अपटेकर यांची पाहायला मिळाली. पहिल्या षटकावर धबधबा तर त्यांचा राहिलाय. आता बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू येत आहेत बॉलिंग मार्कवर. सेकंड सचिन येत आहेत का? सचिन गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कारण आता वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असतात तर क्रमबद्दल अपेक्षित आहेच. गेल्या वेळी बाबू सेकंड ओव्हरसाठी आला होता, आता सचिनला सेकंड ओव्हरसाठी पाठवलाय. पण दोघांची शैली तीच आहे, ते दोघंही लेफ्ट आर्मरच आहेत आणि देहबोली जवळपास समसमान दोन्ही गोलंदाजांची. आता सचिन बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. स्ट्राईकवर आहेत फलंदाज बंटी, नॉन स्ट्राईक एंडला निलेश असतील. चला मॅच ऑन टाइम मित्रांनो. यानंतर अजूनही आम्हाला 4 सामने पूर्ण करायचे आहेत. हा सामना पकडून 5. क्रॉस बॅटेड आहे, हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः सचिन पोहोचतील का? आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतो. एका धावेला 2 धावात बदलायचा प्रयत्न पूर्णत्वास जाईल. मिळतात या 2 धावा. 2 धावांनी धावफलक पोहोचतोय 7 या आकड्यावर. बघा म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये आणि म्हणूनच प्रत्येक बॉलसाठी तुम्हाला तयारी दर्शवावी लागते. तुम्ही फलंदाजी करा, तुम्ही गोलंदाजी करा, प्रत्येक वेळी तुमची तयारी ही खूप महत्वाची आहे. गेल्या सामन्यात पाहिलं ना 4 षटकार सोन्या यांचे आणि त्यानंतर पूर्णपणे ऍडव्हान्टेज डोंबिवली संघाकडे गेला. 15 चेंडूमध्ये 21 होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पिचिंग आउटसाइड द क्रीज. पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा. ही एक थोडीशी उणीव ठरलेली गोलंदाजांची. पहिल्या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळालं. आउटसाइड द क्रीज पिचिंग, सरावाचा अभाव असावा. धावसंख्या 8. फ्री हिटचा बॉल असेल पुढचा. फ्री हिट बॉल फेस करण्याची संधी मिळते बंटी यांना. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, कॉर्नर ऑफ द क्रीज. चांगली शैली गोलंदाजीची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला लँड होईल. टीपमधून क्षेत्ररक्षक मुकेश बॉलवर पोहोचेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फ्री हिटच्या बॉलवर फक्त 2 धाव मिळाल्या. धावसंख्या आता दुहेरी आकडा गाठते. 10 धावांवर मजल जाते टीम रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या संघाची. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 8 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावर आहेत आणि दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा ती माहिती 4 षटकांचा सामना असेल. कधी कधी आपण विसरून जातो फॉर्मॅट कुठला आहे, पण सूचना देणं आमचं कर्तव्य. सामना 4 षटकांचा असेल. पहिल्या फेरीतील सामने आम्ही 5-5 षटकांचे खेळू. लाखमल्लाची स्पर्धा आहे, पण त्यानंतर वेळेअभावी आम्हाला 4-4 षटकांचे सामने खेळवावे लागत आहेत. स्ट्राईकवर बंटी असतील. सचिन अराउंड विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सामन्याचं गांभीर्य ओळखताना प्रफुल्ल पाटील तुम्हाला मिड विकेटला पाहायला मिळत आहेत. एखाद्या वेळी धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. ऑफ साइडला आपण जर पाहिलं थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, स्ट्रेट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ऑन साइडला. खरं तर निलेश मात्र हे लेफ्ट हँडेड बॅटर आहे, पण ठाऊक आहे फ्रेंड्स 11ला की ते स्विच हिट देखील तितक्याच चांगल्या आत्मीयतेने खेळतात. म्हणून 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत ऑन साइडला, म्हणजे ऑफ साइडला निलेश यांच्यासाठी. ऑन साइडला निलेश यांच्यासाठी 4 क्षेत्ररक्षक आहेत. अराउंड विकेट बॉलर तयार सचिन. निलेश मात्र यांच्यासाठी. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. हा पहिला वाईड असेल या डावातला. धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन बोर्ड. फलंदाजांची शैली ओळखून गोलंदाजी करणं कधी कधी महत्वाचं. धावसंख्या 12 झाले. 12 रन्स आणि ती शैली ओळखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दांडी गुल. यावेळेस थोडीशी नजर हटली होती स्ट्रोक खेळताना आणि लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फसला. बॉलचा टर्न ओळखता आला नाहीये. मधली यष्टी वाकवले निलेश म्हात्रे. बॅक टू पॅव्हिलियन. उदो उदो बोला माझा धारावी गाईचा. जमलायो राई गाव तुझे दर्शनाला. उदो उदो बोला
उदो उदो बोला माझ्या धारावी गाईचा जमलायो राई गाव तुझे ग दर्शनाला आई तुझी वाट बघतोय मी या चांदण्या रात्रीला आई तुझी वाट बघतोय मी या चांदण्या रात्रीला पिंट्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला निलेश मात्रे बाद झाले. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉलचं रोटेशन तितकंच ओळखता आलं नाही आणि फिरकी आहे गोलंदाज सचिनकडे, तीच फिरकी पाहायला मिळाली. धावसंख्या 12, 12 रन्स ऑन बोर्ड. बॉल डिलिव्हर झाला त्या षटकात आतापर्यंत एकूण 4. 2 बॉल काही अजूनही बाकी आहे. राईट हँडेड बॅटर, पिन डाऊन स्ट्राईक, लेफ्ट आर्मर अराउंड विकेट. सचिन खोलवट टेपाचा बॉल खणून काढलाय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. बंटी आणि पिंट्या हे 2 फलंदाज. बंटीच्या वतीनं या डावामध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत बनल्या गेलेल्या आहेत. 8 धावांवर तो खेळतोय. सांघिक धावसंख्या डोंबिवलीची 13 आपण स्कोरशीटवर पाहतोय. जास्त वेळ जातो फ्रेंड्स 11 बघा, इतका वेळ घेऊ नका प्लीज. यष्टीरक्षकाकडे बॉल नाही गेलाय, बॉल स्लिप मध्ये गेलाय आणि हा नो बॉल असेल आणि फ्री हिटची संधी मिळेल फलंदाजाला. या षटकातच दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या झालेली आहे 14, 14 रन्स. फ्री हिटचा बॉल शेवटचा असेल या दुसऱ्या षटकातला. चांगला बॉल होता खेळण्यासाठी, फलंदाजाला हसतोय बघा, कारण एक ऑपॉर्च्युनिटी होती पुल करण्याची आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली. बॉलचा पेस ओळखता आला नाहीये आणि थोडासा संभ्रम होता तो गोलंदाज की पिचिंग थोडीशी चुकली माझी, पण तितकासा भुर्दंड बसत नाही सचिनला. आणि फ्रेंड्स 11ला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 14 धावा 2 गडी बाद. 14 धावा 2 गडी बाद. रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली. नवीन बॉलर बाबू येतोय 3ऱ्या क्रमांकावर. पुन्हा एकदा एक लेफ्ट आर्मर इंट्रोड्यूस केलेला आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पिंट्या, नॉन स्ट्राईक एंडला असतील बंटी. चला सॉफ्ट कॉर्नर प्लीज. सॉफ्ट कॉर्नर नो आहे, आम्ही चेक करतोय, तुमचा निर्णय प्लीज कळवा. नो आहे, ओके. आता आपण वॉर मध्ये चेक करणार आहोत, कारण कधी कधी अँगल मिळेल नाही मिळेल ते शाश्वती घेणं गरजेचं आहे टू बी व्हेरी फेअर. तर पिचिंग आपण चेक करणार आहोत की क्रीजच्या पलीकडे आहे की क्रीजच्या अलीकडे. धावसंख्या 14 आहे. या अगोदर लेफ्ट हँडेड बॉलर्स तर त्यांच्या दबदब्यामुळे ओळखले जातात, पण आज लेफ्ट हँडर्सने नो बॉलची हाताळणी खूप जास्त केलेली आहे. आउटसाइड द क्रीज पिचिंग आपण खूप पाहिली आणि हा नो बॉल आहे. पिचिंग आउटसाइड द क्रीज. तर आता 1 धाव मिळेल रिची, जितू, निलेश 11 या संघाला आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट फेस करण्याची संधी मिळते फलंदाज पिंट्याला. बाबू बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्पाइकला पोहोचेल पण त्याला हुलकावणी देऊन बॉल सरळ जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश क्षणाला मोक्याचा चौकार. 4 धावा वाढते. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला वन सोल्युशन. ओघ
प्रत्युत्तर, यालाच म्हणतात क्विक रिप्लाय. क्रिकेटचा हा खेळ असाच आहे मित्रांनो, तुम्हाला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि ते प्रत्युत्तर दिलं एक बाबूने. फलंदाज होतोय बाद, विकेट डाऊन. थँक्यू निलेश दादा. संजय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पुढचा सामना खेळवला जाणार आहे वन सोल्युशन वर्सेस पालघर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी तयारीत राहायचंय. वन सोल्युशन वर्सेस पालघर 11. तसेच मी विनंती करतो कनक 11 आणि गोपी 11 या संघाने सुद्धा रिपोर्ट करायचा आहे. कनक 11 आणि गोपी 11 आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे प्लीज. पुढचा सामना वन सोल्युशन वर्सेस पालघर 11. बॉलिंग मार्कवर बाबू अराउंड विकेट. हो ऑन साइडला ताकदीचा नजराणा पेश करताना बॉलला सरळ उडून दिलाय, फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बस काय भावा, खेचल्यात 6 धावा, षटकार. थँक्यू. 6 मिनिटं धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. जी अडखळलेली गाडी होती ती रुळावर आलेली आहे. बाबू या प्रतिभावंत गोलंदाजाच्या विरोधात आता हात खुले केलेत फलंदाज संजयने. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी षटकाराने करून दिली आणि आता धावसंख्येचा वेग वाढतोय. 25 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग मार्कवर बाबू तयार. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. स्ट्रोकसाठी जागा बनवली, ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मंगेश. त्या ठिकाणी कॅच कॅरी करताना थोडीशी घाई गडबड, ओव्हर एक्साइटमेंट आणि तीच ओव्हर एक्साइटमेंट नडले आणि एक इझी कॅच ड्रॉप झाले. थोडा उशिरा ते बॉलपर्यंत पोहोचले, त्याचमुळे व्यवस्थित आढावा बॉलचा घेऊ शकले नाही. आणि बघा साहजिकच आहे त्या ठिकाणी रहदारी जास्त आहे, मान्य करायला हवं. पण सर्व अडथळ्यांना दूर करूनच तुम्ही मास्टर्स बनलाय हे देखील लक्षात घ्यायला हवं. दरम्यान 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. पण ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती गोलंदाज बाबू यांनी. चला ती रिक्षा आपण त्वरित बाजूला करायची आहे. मी विनंती करतोय आमच्या सर्व रहिवाशांना सुद्धा की आपण देखील सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. आता स्ट्रॅटेजी स्ट्रेट आहे ती पाहायला मिळाले पिंट्या आणि संजयची. जास्तीत जास्त अटॅकिंग स्ट्रोक्स. पण यावेळेस पिचिंग बघा, प्रॉपर बॉलला फ्लाईट दिली होती. ऑफस्टमच्या बाहेरचा पिचिंग असणारा बॉल, वी कॅन से वाईड यॉर्कर, पण बॉलचं कनेक्शन झालं नाही बॅटशी. बाईटची एक धाव मिळेल, एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर, 27 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. या षटकात जर आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या गोलंदाज बाबू यांनी. एक विकेट सुद्धा मिळवलाय. लास्ट बॉल अराउंड विकेट. चांगला बॉल, तितक्यात चांगल्या पद्धतीची ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये मुकेश. बॅटिंग एंडला होईल थ्रो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 28 धावा. रिची जितू निलेश 11. 28 धावा 3 गडी बाद, 3 षटकांची समाप्ती. अजून एक षटक बाकी आहे आणि ते एक निर्णायक षटक हाताळेल कोण त्यावर देखील थोडी चर्चा होते. पण चर्चा करू नका जास्त, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर पर्याय तर जसा मी उल्लेख केला, मास्टर फॉर्मॅटमध्ये 11 गोलंदाज असतात आणि 11 फलंदाज असतात. फक्त कॅप्टनची ती दूरदृष्टी महत्वाची आहे की कुठल्या खेळाडूला आपल्याला वापरायचं आहे. आणि जर आपण पाहिलं तर सकाळच्या सामन्यामध्ये प्रफुल्ल पाटील यांची गोलंदाजी थोडी दर्जेदार राहिली होती, म्हणून पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर तो विश्वास ठेवला गेलेला आहे. खरं तर मुकेश पाटील हे देखील एक चांगले पर्याय म्हणून आपण म्हणू शकतोय. पण या ठिकाणी आता प्रफुल्ल पाटील यांची वर्णी लागली आहे. सकाळचा बहारदार खेळ विथ द बॅट विथ द बॉल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, एक मॅच विनिंग इनिंग प्रफुल्ल पाटील यांची आपण पहिल्या सामन्यात पाहिली. आणि त्याच गोष्टींचा आढावा घेताना श्रीकांत आपटीकर यांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील
यांच्यावरच तो विश्वास दर्शवलाय. धावसंख्या 28. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर संजय. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. बॉल खाली आणि या ठिकाणी मदत चांगली कॉलिंग, कॅच कॅरी फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये फलंदाज परतीचा प्रवास करेल. धक्का बसतोय 14 टीम डोंबिवली. थँक्यू. बघा, फलंदाजी करतानाच कॉलिंग महत्वाची नाही आहे, तर क्षेत्ररक्षण करताना देखील कॉलिंग महत्वाची आहे आणि तीच कॉलिंग पाहायला मिळाली. कुठलीच घाई गडबड नाहीये, तुलाच कॅच घ्यायचं, मी तुझ्यामध्ये बत्ते आणणार नाही, मुकेश पाटील यांचं तेच सांगणं होतं आणि त्याचमुळे ती इझी कॅच कॅरी झाली. ही कॉलिंग खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता. अपघात देखील होत असतात जेव्हा कॉलिंग होत नाही क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान, आणि म्हणूनच हे एक क्लासिकल क्रिकेट 40+ सकाळपासून आपण एन्जॉय करतोय. धावसंख्या 28 झालेली आहे. 4 गडी बाद. नवीन फलंदाज कैलास स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. अजूनही या डावातले 5 बॉल शिल्लक आहेत आणि प्रफुल्ल पाटील यांनी पहिल्याच बॉलवर आपली गुणवत्ता सादर केली. खरं तर फ्लायटेड डिलिव्हरी खेळण्यासाठी वाटतं तितकं सोपं नसतं, पण फलंदाजाने ते रिस्क घेतली, जी रिस्क गरजेची होती या शेवटच्या षटकामध्ये धावांना जोड देण्यासाठी. प्रफुल्ल पाटील राऊंड विकेट. स्टेप आउट झाले. यावेळेस रीच मध्ये होता बॉल, त्या बॉलला आउट ऑफ रीच केलंय, सरळ पाठवून दिलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. धुवाधार षटकार. धावसंख्या 34 झाले. बघा, क्रिकेट खेळताना तुम्हाला तुमच्या कक्षा रुंद कराव्या लागतात आणि त्याच कक्षेला आपल्या कवेत घेणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय कैलासच्या वतीनं. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्टेप आउट झाले, त्यानंतर बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि खूप क्लासिकल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिली. ड्राईव्ह केलाय बॉलला, तितकासा प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही. बॉल पोहोचतोय लॉंग ऑन, उंच उडी घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कॅश्यूचं. यालाच म्हणतात अनुभव. जवळपास चौकार गेलाच होता आणि पण अनपेक्षित उसळी त्यांनी स्वतःची घेतली आणि एकल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा प्रस्थापित केला. धावसंख्या आपण पाहतोय 36 झाले. 36 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये कैलासची एक क्लासिकल बॅटिंग आपण पाहतोय. त्याच्या सोबतीनं पिंट्या नॉनस्ट्राईक एंडला साथ देत आहेत. शफल झाले, अक्रॉस द लाईन येऊन ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण थोडंसं फसलंय. थ्रो बॉलिंग एंडला आरामात तो कव्हर करतोय प्रफुल्ल, पण वेळ जो व्यतीत झाला त्या वेळेमध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत डोंबिवली संघाच्या. धावसंख्या पाहतोय आपण 38 झाले. 38 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावातला. प्रफुल्ल पाटील अँगल चांगला यूज केला होता, पण लेट सी यष्टिरक्षक त्या ठिकाणी चुकलाय. एक धाव तो पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न तर केला जातोय. फलंदाज बाद होतोय आणि ही धाव बाईची असेल, म्हणजे 1 धाव मिळेल आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा. 39. चला, यापुढचा सामना असणार आहे वन सोल्युशन आणि पालघर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी आपलीच. चला, टॉससाठी वन सोल्युशन आणि पालघर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉससाठी यायचंय. आपण टॉस उरकणार आहोत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या आपण पाहतोय 39 झाले. पिंट्या हे बाद झाले आणि आता नवीन फलंदाज जे पोहोचत आहे 7व्या क्रमांकावर. म्हणजे सचिन जे ओपनर बॅटर होते गेल्या सामन्यामध्ये ते आता 7व्या क्रमांकावर आलेले आहेत. प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवणं कॅप्टनचं कर्तव्य आहे आणि या ठिकाणी ती कॅप्टन्सी पाहायला मिळते निलेश म्हात्रे यांची. सुरुवात तर सोने यांच्याकडून अपेक्षित होती चांगली व्हायला हवी, पण त्यांना जास्त धावांचं म्हणजेच खातं खोलता आलं नाहीये, योगदान देता आलं नाहीये. लास्ट बॉल प्रफुल्ल रनआउट घेण्याचा हा प्रयत्न, ज्याला आपण या अगोदर मंकडिंग म्हणायचो,
डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं केला जातो. शेवटचा बॉल प्रफुल्ल पाटील यांचा. स्ट्राईक एंडला इन फॉर्म बॅटर कैलास. प्रफुल्ल पाटील ड्राईव्ह केलंय, कार्पेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉलवर पोहोचतायत. एक धाव तर सहजतेने पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न देखील चालवला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ संपतोय. धावसंख्या 41 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज असेल फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. 24 चेंडू 42 धावांची गरज असेल फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. चला टॉससाठी यायचंय. वन सोल्युशन आणि पालघर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनचा पोचा टॉस बॉक्स मध्ये. आपण भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. चला या टॉससाठी प्लीज वन सोल्युशन आणि पालघर 11. जसा दुसरा डाव सुरू होईल दुसऱ्या डावाच्या वेळी आपण ऐकणार आहोत आवाज आशिष पांडे सरांचा. धन्यवाद. वन सोल्यूशन और पालघर 11 के कप्तान टॉस के लिए आ जाएं. दोनों ही कप्तान टॉस के लिए आ जाएं. पालघर 11 के कप्तान चलिए मुकाबले की तरफ रुख करते हैं. पहला क्वार्टर फाइनल फ्रेंड्स 11 विरुद्ध रिची जीतू नीलेश डोंबिवली के बीच में पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 4 ओवरों में 41 रन बना चुके हैं. 42 रनों का लक्ष्य रखा है, यानी कि लगभग 10 रन के औसत से यहां पर रनों का पीछा करना होगा. तो फ्रेंड्स 11 सक्षम है, बल्लेबाज हैं और यूं कहें कि बल्लेबाजी डेप्थ भी है. बिल्कुल 7 से 8 नंबर तक वहां पर बल्लेबाज हैं. लेकिन देखना है दृश्य परिदृश्य बदला है. सुबह का सत्र अलग था, ये दोपहर का सत्र. ह्यूमिडिटी बढ़ी हुई है. एक यूं कहें कि जो टेम्परेचर जो इस समय चल रहा है 32 से 33 डिग्री, लेकिन जब आप मैदान के बीचों बीच हैं तो वो फील, वो अनुभव 38 डिग्री का आ रहा है. तो खिलाड़ियों को हिदायत भी दी जाती है कि थोड़ा सा हाइड्रेट रहें, लगातार पानी का सेवन करते रहें. चेक. चला आपण करूया टॉस. सन्माननीय भगवान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला वन सोल्युशन, एका बाजूला पालघर 11. सामना 5 षटकांचा असेल आणि बाकी सर्व नियम तुम्हाला समजावून सांगितले जातील. हेड और टेल पारंपरिक नाणं आपण वापरत आहोत. हेड इज अ कॉल, वन सोल्युशन, टेल नाणेफेक पालघर संघाने जिंकले. धन्यवाद भगवान पाटील साहेब. थोडी आपण चर्चा करूया प्लीज. वन सोल्युशन पालघर 11 नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करा. 40+ ओपन कॅटेगरी या सीझन मध्ये खूप जास्त प्रकारात खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच तुमच्यातलं क्रिकेटपटू अजूनही जिवंत आहे, प्रेक्षकांना पाहायला मिळते. तर एकंदरीत कसा फील होतो जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही 40+ ओपन क्रिकेट खेळण्यासाठी जाता? हॅलो, खूप चांगला वाटते की जे आम्ही एक 16 वर्षापासून 30 वर्षापर्यंत जे क्रिकेट खेळलो त्याच्यानंतरचा 10 वर्ष थोडा हे झालं, पण 40 नंतर हे क्रिकेट जिवंत म्हणजे आमचं फिटनेस किंवा जे आम्ही एक्सपिरियन्स जे यूज करतो ते बघून यंग मुलांना पण शिकायचं हे भेटायचं. परिवाराचं समर्थन कसं राहते? कारण बघा 40+ म्हणजे मुलं आली, पत्नी आली, व्याप आला, नोकरी, व्यवसाय, तर एकंदरीत तो सपोर्ट कसा मिळतो? जेव्हा तुम्ही 40+ रिप्रेझेंट करतात म्हणजे तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला बॅकअप आहे. कारण बॅकअप असल्याशिवाय तुम्ही एवढा 40+ नंतर खेळू शकत नाही. पण खूप चांगला प्रतिसाद आहे घरून पण आणि आमची मुलं पण जेव्हा यूट्यूबला बघतात, कारण आमच्या त्या टायमाला यूट्यूब नव्हतं, पण आज आम्ही जेव्हा 40+ खेळतो आणि आमची मुलं आणि जे आमचे यंग क्रिकेटर्स आहेत ते आम्हाला बघतात तर ते आम्हालाही अभिमान वाटतो आणि त्याने मग जाणून घेणार आहोत. बॅटिंग करायची आहे, एक माइंडसेट असतो की हा आकडा मला गाठायचा आहे. तुमच्या मते 5 षटकामध्ये कितीपर्यंत चाल तुम्ही? आम्ही 70 पर्यंत.
पालघरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वन सोल्युशनला करायची फलंदाजी. दोन्ही संघात दिवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज आशिष पांडे यांचा. धन्यवाद मनीष जी. और बिल्कुल सही, देखिए जिस तरह से वक्तव्य आया कि 40 प्लस का जब आप खेलते हैं तो आपको पूरा बैकअप रहता है. इस दरमियान संजय की ये गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, आड़े बल्ले का उपयोग जरूर कर रहे हैं. अक्रॉस द विकेट अगर आप खेल रहे हैं तो निश्चित रूप से आप सुनिश्चित करें कि आपका फुटवर्क अच्छा है. मोबाइल में नेटवर्क और बल्लेबाज का फुटवर्क दोनों ही आवश्यकता है. मेरिट पर जाएं. कैलाश पाटिल इस समय ऑफसाइड पर आकर ऑन साइड में मोड़ना चाहते थे. अपील होती हुई विश्वास कम, उत्साह ज्यादा इस अपील में. लेग बाई के जरिए 1 रन मिलता हुआ इस 1 रन के सहारे स्कोर अब जा पहुंचा 2 रनों पर. यूं कहें कि प्रफुल्ल ने अपना खाता खोला है. कैलाश अभी भी दूर है अपना खाता खोलने से. हालांकि यहां पर रनों की आवश्यकता है. 42 रन बनाने हैं 4 ओवरों में और किस अंदाज में रनों का पीछा करेंगे. जैसे कि मैंने कहा कि ये डिफरेंट बॉल गेम है. सुबह का सत्र, सुबह का माहौल अलग था. ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है. एक बेहतरीन टीम आपके समक्ष. यहां पर मिस टाइम शो, गेंद हुआ हवा में है, ऊंची उठी. वहां संजय अपने ही फॉलो थ्रू पे इस गेंद का पीछा करते हुए लेकिन थोड़े से दूर रह गए. अगर ये कैच लपक लेते तो निश्चित रूप से कहा जा सकता था कि क्या मैच को उन्होंने लपका. ये कैच छूटा है लेकिन थोड़ा सा जल्दी हो जाएगा कहना. अभी और ओवर्स आने बाकी हैं, लेकिन ये अगर कैच को लपका जाता तो निश्चित रूप से एक बड़ी मछली जाल में फंस सकती थी. क्योंकि पहले मुकाबले में भी हमने देखा कि इसी तरह से मिस जज. हालांकि ये कैच थोड़ा सा डिफिकल्ट जरूर था. पीछे की तरफ आपको दौड़ना था, निगाहें आसमान की तरफ रखना था और लगभग ऐसे कैचेस ग्रेट कैचेस में शुमार हो जाते हैं. इस बार ये गेंद को खेलते हुए कोई गलती नहीं हुई. वहां पर खिलाड़ी थे मौजूद जिन्होंने धारण की है टी शर्ट मैन ऑफ द मैच की. और यहां से प्रफुल्ल पाटिल का पारी का समापन. और अब एक बड़ी जिम्मेदारी जरूर रहेगी श्रीकांत के कंधों पर, क्योंकि कप्तान नॉन स्ट्राइक एंड पर हैं कैलाश पाटिल और श्रीकांत. इनके ऊपर जिम्मेदारी रहेगी. प्रफुल्ल पाटिल जो कभी भी अपना रुख बदलते हैं, गैर कभी भी टर्न अप कर देते हैं, वो ऐसे एक मंझे हुए खिलाड़ी हैं. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मिस टाइम हुआ स्ट्रोक और मिड विकेट पर कोई गलती नहीं करते हुए प्रफुल्ल पाटिल अपील होती हुई यहां पर लगातार दूसरी गेंद पर सफलता. गेंदबाज है हैट्रिक पर और अब फ्रेंड्स 11 बैकफुट पर आ गई है. जबरदस्त
ये मैंने पहले ही कहा था कि ये एक डिफरेंट बॉल गेम है, सुबह का माहौल अलग है और अब का जो सत्र है ये बिल्कुल एक यूं कहें कि सुबह के माहौल से बिल्कुल अलग है, क्योंकि दोनों ही टीमों ने एक एक मुकाबले जीत लिए हैं। जीत की यहाँ पर सिलसिले को बरकरार रखने की कोशिश करेंगे, लेकिन संजय ने क्या जबरदस्त गेंदबाजी की, दोनों ही ब्रेक थ्रू दिलाए उन्होंने, और कहीं ना कहीं विकेट टू विकेट गेंदबाजी करने की यही परिभाषा होती है। अगर बल्लेबाज गेंद बल्ले पर नहीं लगी, निश्चित रूप से आप पगबाधा यानी कि LBW आउट हो सकते हैं, और वही हुआ, बिल्कुल स्टंप के करीब पाए गए। इस बार बिल्कुल वी शेप में कॉपी बुक स्टाइल अंदाज में बल्ले के सिरे को खोला, कवर्स के क्षेत्र पर अच्छी फील्डिंग होती हुई निश्चित रूप से अपने टीम के लिए एक रन जरूर बचाते हुए, एक रन जरूर मिला। इस एक रन के सहारे स्कोर अब जा पहुंचा है 5 रनों पर। एक बिल्कुल शांतनुमा क्रिकेट, क्योंकि इसका पूरा श्रेय जाता है डुंबिवली के गेंदबाजों को। क्या जबरदस्त तरीके से गेंद में वापसी करते हुए, जबरदस्त तरीके से गेंदबाजी का वहां पर परिचय देते हुए बंटी दूसरे ओवर की शुरुआत करते हुए, अब संभलने का उतना समय भी नहीं रह गया है, क्योंकि अगर जैसे जैसे गेंदें डॉट होंगी वैसे वैसे दबाव बल्लेबाजी टीम पर रहेगा। लेग स्टंप पर ये गेंद थी, फुल टॉस गेंद हवा में है, उस और खिलाड़ी वहां पर मौजूद हैं। देखना है निर्णय क्या आता है एम्पायर का, हम इंतजार करेंगे एम्पायर का निर्णय का, और जाना होगा अम्मू को। लेग स्टंप पर ये गेंद थी, फुल टॉस थी, बिल्कुल फ्लो में इस गेंद को खेल दिया था। उस और वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक बेहतरीन वेल जज कैच, यहाँ पर तीसरा झटका लगता हुआ स्कोर वहीं रुका हुआ। पांच रन 3 विकेटें, स्थिति काफी नाजुक, परिस्थिति गंभीर। ऐसे समय पर क्या जोनस का आगमन होता हुआ संकट मोचन का कार्य कर पाएंगे, क्योंकि इस समय आवश्यकता है, अब जाकर आवश्यकता है कि एक साझेदारी करें और अपने टीम को विजय द्वार तक पहुंचाएं, क्योंकि यहां से जीत बिल्कुल आपको सेमीफाइनल के दरवाजे आपके खुल जाएंगे। बंटी तैयार, अब तक 3 गेंदों में 1 रन देकर 1 सफलता हासिल करते हुए बंटी जोनस के लिए बिल्कुल यूं कहें भाग्यशाली रहे, थोड़ा सा स्ट्राइड होकर इस गेंद को खेलना चाहते थे, डिफ्लेक्ट करना चाहते थे, भाग्यशाली रहे, विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। अब स्थिति फ्रेंड्स 11 की बात करें तो उभरना होगा, किस तरह से इस दबाव से उभरते हैं ये देखने लायक रहेगा। 1-2 बड़े प्रहार, मैच में वापसी, लेकिन वापसी करनी होगी, हर हाल में वापसी करनी होगी, लेकिन किस तरह से, किस अंदाज में वापसी हो पाएगी, क्या वो एंकर सीट पर भूमिका निभाएंगे कैलाश पाटिल या जोनस, ये देखने लायक रहेगा। इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, ऊपरी सतह पर गेंद लगी, हवा में जरूर थी, नोमैन लैंड पे गिरी, और संजय जब तक लॉन्ग ऑफ से इस गेंद को आके फील्ड करते 1 रन लेने का मौका मिलता हुआ। संजय को देखें, 40+, 40+, लेकिन ऊर्जा देखिए, बिल्कुल बिजली की चपलता की तरह ऊर्जा, हिरन की तरह, तेंदुए की तरह दौड़ लगाते हुए, छलांग लगाते हुए। युवा यंगस्टर्स के लिए यहां पर काफी कुछ सीखने के लिए, मैंने कहा था एंकर सीट पे कप्तान कैलाश पाटिल आते हैं। इस गेंद को खेल दिया मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर 6 रनों के लिए। बिल्कुल एक सहज तरीके से एफर्टलेस स्ट्रोक था मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर कैलाश पाटिल। स्कोर हो चला है 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन, विकेटें जा चुके हैं 3। स्थिति काफी गंभीर अभी भी बनी हुई है, लेकिन 1-2 इसी तरीके के प्रहार, मैच में वापसी। 12 गेंदों में 30 रनों की आवश्यकता, 12 balls 30 runs टू विन। 12 गेंदे 30 रन, 30 रन 12 गेंदे।
एक मंत्रणा होती हुई, चर्चा होती हुई। अब देखना है गेंदबाजी के लिए एक बार फिर से बॉलर 12 इन 12 डिलीवरीज टीम रिक्वायर 30 रन्स, 12 गेंदे 30 रन। स्कोर इस समय है 12 रन और आने वाले 12 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है। और वहीं अब बॉलिंग के जिम्मे निभाते हुए कैलाश आबा हैं गेंदबाजी करने के लिए। इसके बाद का जो मुकाबला खेला जाएगा वन सॉल्यूशन विरुद्ध पालघर 11 के बीच में, टॉस जीतने के बाद क्षेत्र रक्षण करने यानी कि फील्डिंग करने का निर्णय लेते हुए पालघर के कप्तान, और उनकी योजना क्या रहेगी इस मुकाबले के बाद हम देखेंगे। किस तरह से एक बार फिर से अपना दमखम दिखाएंगे। 40 प्लस के ये सारे खिलाड़ी हैं और जितने भी युवा खिलाड़ी इस मुकाबले को देख रहे हैं, जिस तरह से डुम्बीवली के क्षेत्र रक्षक फील्डिंग कर रहे हैं, खासतौर पर संजय ने काफी प्रभावशाली एक प्रभाव अपना यहाँ पर एक छाप अपनी छोड़ते हुए इस मैदान पर तेज गति की दौड़ लगाना, छलांग लगाना, उत्साह में रहना बहुत आवश्यक है, लेकिन उत्साह को अति उत्साहित में तब्दील ना करें। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, बल्ला घुमा जरूर था, वहां पर मिड विकेट में मिस फील्डिंग होती हुई बैकअप बहुत अच्छा, दूसरे रन के लिए निकल पड़े हैं, आसानी से 2 रन पूर्ण करते हुए। अब दोनों ही बल्लेबाजों को बिल्कुल कैलकुलेटिव होकर बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 12 गेंदों में जब जीत के लिए 30 रनों की आवश्यकता थी, 2 रन और बनते हुए स्कोर अब जा पहुंचा है 14 रनों पर 3 विकेटों के नुकसान पर। जब आप शुरुआती झटके झेल लेते हैं तो टीम में भगदड़ सी मच जाती है और वही हुआ। लेकिन यहां पर अब ठहराव भरी पारी हो पाती है, कुछ विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी कर पाते हैं, लेकिन यहां पर देखना है किस अंदाज में दोनों बल्लेबाज आपस में चर्चा सलाह करते हुए बल्लेबाजी करेंगे। चुनौती पेश की थी पहले बल्लेबाजी करते हुए, 41 रन बनाया गया था 4 ओवरों में। कैलाश की ये गेंद टू कैलाश, इस बार आगे बढ़कर खेलना चाहते थे, फाइन लेग की ओर गेंद जाती हुई, 1 रन पूर्ण करते हुए दूसरे रन के लिए क्या निकलेंगे, नहीं, 1 ही रन से संतुष्ट। स्कोर अब जा पहुंचा है इस 1 रन के माध्यम से 16 रन 3 बहुमूल्य विकेटों के नुकसान पर। फील्डिंग अगर देखें तो स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, कवर्स, डीप बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, और क्या अगली गेंद फुल टॉस गेंद थी, यहां पर करारा प्रहार। यह है बल्लेबाज जोनस, इंतजार किया, इंतजार का फल मीठा और परिश्रम का जो परिणाम होता है वो बिल्कुल सफलता की ओर ले जाता है। 6 रनों के साथ स्कोर अब जा पहुंचा है 22 रनों पर। मुझे पहचानो कहां से आया, बिल्कुल, मैं हूं जोनस, उन्होंने अपना परिचय दे दिया गेंदबाज को इस बार शफल करते हुए। ऑफ स्टंप के काफी बाहर इस गेंद का पीछा किया, लेकिन वाइड का इशारा आ गया। 1 रन और, इस 1 रन के सहारे स्कोर अब जा पहुंचा है 23 रनों पर। 1-2 बड़े प्रहार आपको मैच में वापसी, 1-2 अच्छी गेंदें, डॉट गेंदें और विकेटें चटकाएंगे तो तुरंत मैच में वापसी। गेंद बल्ले का यह अद्भुत खेल है जो बिल्कुल एक धर्म की तरह पूजा जाता है। आप कहीं भी रहें, किसी भी प्रकार का मैच क्यों ना रहे, लेदर क्रिकेट की बात करें, टेनिस क्रिकेट की बात करें, राह चलता व्यक्ति भी रुक जाता है, दिलों की धड़कनें, सांसें थम जाती हैं जब मुकाबले में एक रोमांच आ जाता है। ये मुकाबले में भी रोमांच आएगा क्या? 8 गेंदों में 19 रनों की आवश्यकता, 8 balls 19 runs टू विन। यहां पर पैरों पर की गेंद थी, फ्लिक करते हुए मिड विकेट पर वहां पर खिलाड़ी मौजूद, दूसरा रन लेना चाहते थे। 1 ही रन से संतुष्ट, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर अब जा पहुंचा है 24 रनों पर। शुरुआती झटके बहुत ही जल्दी लग गए थे और कहीं ना कहीं निराश जरूर थी फ्रेंड्स 11 का खेमा, लेकिन कैलाश पाटिल ने जिस तरह से एक शुरुआत की सिक्सर के साथ, उसके बाद जोनस ने उसी क्रम को आगे की तरफ बढ़ाया। फुल टॉस गेंद की जो परिभाषा होनी चाहिए उसको समझा दिया। एक अच्छा समाचार वहां पर गेंदबाज का लेते हुए।
लेकिन कैलाश एक मंझे हुए एक बेहतरीन गेंदबाज हैं, गलती दोबारा नहीं करते और यही एक अच्छे गेंदबाज की निशानी। बिल्कुल दूसरे रन के लिए निकल पड़े, थ्रो जब तक आता नजदीकी मामला और बेहतरीन फील्डिंग, अच्छा पिक, अच्छा थ्रो और जोनस थोड़े से कम रह गए। यहां पर विकेट नंबर चौथा गिरा, स्कोर है 25। बैट्समैन का नेम बता दें और गेंदबाज का भी। मुकेश अब गए बल्लेबाजी करने के लिए, अरविंद गेंदबाजी करेंगे। इन्होंने अच्छी गेंदबाजी पिछले पहले मुकाबले में भी की थी, लेकिन इस समय समीकरण है 6 गेंदे 17 रन, 6 बॉल 17 रन टू विन। दाएं हाथ से राउंड द विकेट ओवर की पहली गेंद, सफल हुए थे, लेग स्टंप के बाहर की यह गेंद, वाइड का इशारा आता हुआ और 1 रन का इजाफा। स्कोर अब जा पहुंचा 26 रनों पर। बल्लेबाज मुकेश थोड़ा सा सफल होते हुए, लेकिन लेग स्टंप के बाहर की यह गेंद थी जिसे एम्पायर ने बिल्कुल वाइड घोषित करते हुए, और अभी भी 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता। 6 बॉल 16 रन टू विन। क्रोचिंग स्टांस में बल्लेबाजी करते हुए यहां पर बल्ला स्विंग हुआ और छलांग भी वहां पर लगाई गई, लेकिन सफल हुआ गेंद और मिले यहां पर रन 6। पांच गेंदों में 10 रनों की आवश्यकता। ऑप्शन के बाहर की गेंद ऊंची उठती हुई अपर कट के जरिए पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे चूंकि, और रफ्तार और उछाल के माध्यम से ये गेंद बल्लेबाज को बीट करती हुई। एक अच्छी सोच। इस समय जब राउंड द विकेट आप गेंदबाजी करें तो कोशिश यही करेंगे कि क्रीज का उपयोग करें, एंगलिंग करने की कोशिश करें और कहीं ना कहीं कंधे का उपयोग भी यहां करते हुए जब आप गुड लेंथ से गेंद को उछाल दिलाते हैं, एक सडन बाउंस आपको मिल जाती है तो कहीं ना कहीं ये उत्साहित करती है गेंदबाज को। 4 गेंदे 10 रन। मंत्रणा होती हुई, कान मंत्रणा देते हुए विकेट कीपर कप्तान जो हैं बिल्कुल अपने गेंदबाज के पास आते हुए उन्हें समझाते हुए कि अंतिम 4 गेंदें हैं, अगर संभल कर इस गेंदों को की जाती है तो निश्चित रूप से हम सेमीफाइनल तक प्रवेश कर पाएंगे। लेकिन वहीं पर देखना है बल्लेबाज बिल्कुल इत्मीनान से और सुनिश्चित करते हुए कि अब अगली गेंद को किस अंदाज में खेलना है। अरविंद की ये गेंद एक बार फिर से ये थोड़ी सी पटकी हुई है, अपील होती हुई कॉट बिहाइंड की, लगातार अपील करते हुए, उत्साहित अपील, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। और ऐसे मुकाबले में अमूमन इस तरीके की अपील बहुत ही लाजमी हो जाती है। एक दबाव बनाने की प्रक्रिया जो चलती रहती है, लगातार अंपायरों पर दबाव बनाया जाए, जो चल रहा है उसी के बीच में कहीं ना कहीं विकेटें हासिल की जाए। लेकिन इस समय स्थिति काफी अच्छी डोंबिवली की। 3 गेंदे 10 रन, 3 बॉल्स 10 रन टू विन। अब जब गेंदें डॉट होंगी तो दबाव इस समय बल्लेबाज के ऊपर। अरविंद तैयार,
उसी अंदाज में देखो, बिल्कुल परीक्षण कर रहे हैं यहाँ पर, संयम की परीक्षा भी बहुत ही अच्छे तरीके से ले रहे हैं बल्लेबाज का। और जो विकेट है, विकेट के इर्द गिर्द गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन गेंद में उछाल दिला रहे हैं, कंधे का अच्छा उपयोग कर रहे हैं और टर्न भी देखने को मिल रही है। लेग स्टंप और मिडिल स्टंप के ऊपर से गेंद जा रही है, ऑफ स्टंप के बाहर की गेंद है और बिल्कुल यूं कहें कि बल्लेबाज को बांधे रखा है। अपने गति में परिवर्तन कर रहे हैं, गति में उछाल को भी वहां पर प्राप्त करा रहे हैं और बहुत ही अच्छी तरीके से एक मिश्रित गेंदबाजी को अंजाम दे रहे हैं अरविंद। 2 गेंदें 10 रन, हर हाल में अब दोनों ही गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर खेलना होगा। अरविंद तैयार, मिस टाइम स्ट्रोक हवा में है, बॉलर दौड़ तो जरूर रहे हैं, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ यहां पर अब देखना है जिस तरह से बॉडी लैंग्वेज बयां कर रही है गेंदबाजी टीम की कि बिल्कुल जीत की दहलीज पर है, केवल स्वाद चखने की आवश्यकता है। 1 गेंद 9 रन। अरविंद तैयार, सामने है कप्तान कैलाश। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बिल्कुल गेंदबाजी के दमखम पर इस मुकाबले को जीतते हुए। और बात करें तो रिची जीतू नीलेश की टीम, डोंबिवली की टीम ने बहुत ही अच्छे तरीके से बल्लेबाजी की, गेंदबाजी की और अपनी टीम को सेमीफाइनल में प्रवेश करा बैठे हैं। फ्रेंड्स 11 के लिए यहाँ पर अब थोड़ा सा निराश जरूर रहेंगे, क्योंकि जल्दी जल्दी विकेटें चटकाना, उसके बाद दबाव में लाना और कहीं ना कहीं उन्हें उभरने का मौका नहीं देना। वेल प्लेड, बेटर लक नेक्स्ट टाइम फ्रेंड्स 11। और अब हम चलते हैं कल के मुकाबले की ड्रॉ की ओर, जो ड्रॉ इस समय कमेंट्री बॉक्स में वहां पर कराया जा रहा है। तो कल के मुकाबले के ड्रॉ हम आपके समक्ष यहाँ पर